छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय घाटी रुग्णालय इथं परिचारिकांनी वेतन वेळेवर झालं नसल्यानं काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। तर काही वेळ काम बंद केलं, मात्र रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी आश्वासन दिल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी काम सुरू केल्याची माहिती समोर येते। तर तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी परिचारिकांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं, पण रुग्णालयाच्या डीननी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर पुन्हा एकदा घाटी रुग्णालयातील कामावर या परिचारिका परतल्याची माहिती आहे। तर या परिचारिकांशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी या ठिकाणी परिचारिकांनी संप पुकारलेला होता, म्हणजे काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र हा निर्णय मागे घेण्यात आला आहे। यामागचं कारण म्हणजे त्यांचं वेतन वेळेवर त्यांना मिळालेलं नाही आहे। आश्वासन मिळालं, त्यामुळे त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे काम बंद जे केलेलं होतं तो निर्णय मागे घेण्यात आला आहे। काय सांगाल, तुम्ही सकाळी काम बंद केलं होतं, मात्र तो निर्णय आता मागे घेतलेला आहे, काम सुरू केलं आहे, मात्र काय अशी प्रमुख मागणी होती तुमची की त्यामुळे तुम्हाला हा एवढा मोठा पावित्रा घ्यावा लागला? आज 18 तारीख आहे। 18 तारखेला पर्यंत आमचा पगार झालेला नाही। जवळजवळ 300 ते 400 लोकांचा पगार झालेला नाही। घाटीतील सर्व कर्मचाऱ्यांचा, डॉक्टरपासून चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला आहे। फक्त परिचारिकांच्या पगारासाठी प्रश्न येऊन विचारला असता त्यांनी सांगितलं का बजेट नाही आहे। मग बजेटचा प्रश्न फक्त आमचाच असतो का? सगळ्यांचा प्रश्न जर असता तर मग आम्ही म्हणलं असतो तांत्रिक काही अडचणी, पण प्रत्येक म्हणजे अडचण आली का बजेट नाही, बजेट नाही, बजेटच्या नावाखाली उडवाउडीचे उत्तरं दिले जातात आणि त्यामुळं परिचारिका संतप्त झाल्या आणि ख्रिसमससारखा सण समोर आला असताना देखील आपला ऑक्टोबरमध्ये पगार झालेला आहे दिवाळीमुळं। परंतु माननीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे सर हे आले आणि यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिल्यामुळं आम्ही त्यांना आश्वासन दिलं की आम्ही आंदोलन ताबडतोब मागे घेतो। परिचारिका ताबडतोब कक्षात रुग्णांच्या सेवेवर हजर झालेल्या आहेत आणि जर 2 दिवसात पगार झाला नाही तर मग पुन्हा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असं पण आम्ही त्यांना सांगितले। जर पगार आमचा झालाच नाही तर म्हणजे आमचा पोटापाण्याचाच प्रश्न आहे आणि त्यामुळे आम्ही निश्चितपणे जर 2 दिवसाच्या आत पगार नाही झाला तर आम्ही काम बंद आंदोलन करू। तर काम बंद केल्याच्या नंतर याचा परिणाम रुग्णांवर सुद्धा होऊ शकतो, रुग्णसेवेवर होऊ शकतो, त्यामुळे आता वेतनाची प्रतीक्षा आहे, अन्यथा यांनी पावित्रा दिला, इशारा दिलेला आहे, त्यानंतर ते काम बंद सुद्धा करू शकतात। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।